लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकणकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन। जवळपास 6 दशके आपल्या सुसंस्कृत राजकारणात जनसेवा करणारे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र शिवराज पाटील चाकणकर यांच्या पार्थिवावर आज लातूर येथील वरवंटी येथे शासकीय इतमामात मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। तसेच पोलीस दलाच्या जवानांनी यावेळी बंदुकीच्या फायरिंगनी सलामी देऊन मानवंदना दिली। मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली। फुलांनी सजवलेल्या रथातून पार्थिव औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्हीआर चौक मार्गे वरवंटी येथे पाटील चाकणकर कुटुंबियांच्या शेतामध्ये आणण्यात आले। या ठिकाणी शोकाकुळ जनसमुदायाच्या उपस्थितीत शिवराज पाटील चाकणकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवराज पाटील चाकणकर यांचे सुपुत्र शैलेश पाटील चाकणकर, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकणकर यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खासदार भागवत कराड, खासदार रंजनीताई पाटील, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, माजी केंद्रीय मंत्री भागवत खुबा, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पंजाब पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक इंदरवल सिंह, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। एसडी न्यूज पुढीलसाठी धर्मपाल सरवदे, अहमदपूर, लातूर।